महत्वाची बातमी, सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला सुरुवात झालेली आहे। देवदत्त कामत यांच्याकडून आज युक्तिवाद केला जातोय। काल कपिल सिब्बल यांनी याचा युक्तिवाद पूर्ण झाला आणि त्याच्यानंतर देवदत्त कामत, ठाकरेंच्या सेनेचे वकील, त्यांचा युक्तिवाद सुरू झालेला होता आणि आज देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, शिंदेचे वकील हे पुढच्या आठवड्यामध्ये युक्तिवाद करतील, त्यांना पूर्ण वेळ हवा आहे आणि आता देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। विधानसभा अध्यक्ष चुकले असतील तर कोर्ट तुम्हाला दिलासा देऊ शकतं। विधिमंडळ पक्ष कोणत्याही निवडणुकीला उमेदवार उभा करत नाही, विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही, तर राजकीय पक्ष ठरवतात। अशा अनुषंगाने काल देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली होती आणि आता त्यांचा युक्तिवाद आता पुढे नेला जातोय। ठाकरेंचे वकील देवदत्त कामत अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत, त्यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे। आमदारांची टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे। एकनाथ शिंदे पक्षामध्ये राहिले नाहीत तर त्यांच्याकडून होणारे दावे हे कसे राहतील, असा युक्तिवाद काल देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोण होता ते खूप महत्त्वाचं आहे। पक्षाचे प्रमुख सचिव या रचनेची शिंदेंनी पायमल्ली केल्याचा युक्तिवाद काल कामत यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव करू शकत नाही। अपात्रतेची कारवाई होत असताना विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष असल्याचं सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही, असा महत्त्वाचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी काल केलेला होता आणि आता त्यांच्याकडून हा युक्तिवाद पुढे नेला जातोय। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे पूर्णपणे वेगळे असल्याचा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून केला जातोय। कपिल सिब्बल यांनी सुरुवातीपासून हाच धागा पकडत युक्तिवाद केलेला होता आणि देवदत्त कामत यांचा देखील युक्तिवाद अशाच अनुषंगाने पाहायला मिळतोय। तर सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। आज देवदत्त कामत अर्धा तास या ठिकाणी युक्तिवाद करणार आहे। तर शिंदे धनुष्यबाणावर निवडून आले, ते चिन्ह त्यांना ठाकरेंनी दिलेलं होतं आणि आता शिंदे मीच राजकीय पक्ष असं म्हणतायत, असं काल युक्तिवाद कामत यांनी केला होता। हाच युक्तिवाद ते आज पुढे नेणार आहे। 2018च्या घटनेचा उल्लेख देखील देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्याकडून जो युक्तिवाद करण्यात आला त्यानुसार सगळीकडे 2018च्या पक्ष घटनेचा अवलंब केला गेल्याचा युक्तिवाद काल देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेला होता। पुन्हा एकदा 2018च्या घटनेचा उल्लेख जो आहे तो केला जातोय। तर विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष असल्याचा बचाव ते करू शकत नाहीत, असा युक्तिवाद देखील कामत यांनी केला होता। तर टर्म संपली असली तरी आमदार अपात्रता प्रकरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे, हा मुद्दा देखील कामत यांनी मांडलेला आहे। विधिमंडळ पक्ष निवडणुकीचा उमेदवार ठरवत नाही तर राजकीय पक्ष ठरवत असतो, त्यामुळे राजकीय पक्ष हाच मुख्य पक्ष असं कामत यांनी म्हटलं आणि तो पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे, असं देखील कामत यांनी म्हटलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगापुढे कोर्टामध्ये आणि विधानसभा अध्यक्षांकडे चुका आहेत आणि राजकीय पक्षाच्या विरोधात जाऊन शिंदे मुख्यमंत्री झाले, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी काल केलेला होता। विधानसभा अध्यक्ष यांनी घेतलेले निर्णय त्याच्यावर बोट त्यांच्याकडून ठेवण्यात आलेलं होतं आणि सोबतच 2018च्या घटनेचा उल्लेख देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्याच अनुषंगाने आज त्यांचा युक्तिवाद ते पुढे नेत आहेत। तर 10व्या सूचीमध्ये अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, असा युक्तिवाद आता देवदत्त कामत यांनी केलेला आहे। 10व्या सूचीचा उल्लेख आता देवदत्त कामत यांच्याकडून केला जातोय। 10व्या सूचीमध्ये अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी या स्पष्ट केलेल्या आहेत, असा युक्तिवाद आता देवदत्त कामत यांच्याकडून कोर्टामध्ये सुरू आहे। देवदत्त कामत यांच्याकडनं आता युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि अर्धा तास ते हा युक्तिवाद करणार आहेत। 10व्या सूचीमध्ये अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत, असं कामत यांनी म्हटलेलं आहे। शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहत आहे। आज देवदत्त कामत यांच्याकडून अर्धा तास युक्तिवाद केला जाणार आहे। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद हा पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काल देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला। आज जर पाहायला गेलं तर या युक्तिवादाचा 8वा दिवस आहे। 8 दिवसांपासून युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे। देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद केला जातोय। तर कोर्टाने काही प्रश्न कामत यांना विचारले होते, त्या प्रश्नांची उत्तरं देखील आता देवदत्त कामत इथे देत आहेत। देवदत्त कामत यांच्याकडून सुभाष देसाई यांच्या केसचा दाखला देखील या ठिकाणी दिला जात आहे। न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना अनेक प्रश्न जे आहेत ते विचारलेले होते। आम्ही आज शिंदेना अपात्र घोषित करू शकतो का, आम्ही विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेना अपात्र ठरू शकतो का, असे प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी देवदत्त कामत यांना विचारलेले होते आणि त्याची उत्तरं जी आहेत ती आता देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवादादरम्यान दिली जात आहेत। चिन्हाचा निर्णय हा फक्त